अदा ईद उत्साहात साजरी, ईदगाहवर सामूहिक नमाज पठण. एकमेकांची गळाभेट घेऊन दिल्या शुभेच्छा. वाशिम जिल्हा प्रतिनिधी नदीम खान प्रिन्स. कारंजा त्याग, समर्पण आणि बलिदानाचा संदेश देणारी मुस्लिम बांधवांची पवित्र ईद उल अदा अर्थात बकरी ईद गुरुवारी मे 28 रोजी कारंजा तालुक्यासह शहरात धार्मिक उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील बायपास नजीकच्या तसेच ग्रामीण भागातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मुख्य नमाज अदा करण्यात आली. तसेच विविध मशिदींमध्येही विशेष नमाज पठण करण्यात आले. पहाटेपासूनच शहरात ईदचा उत्साह पाहायला मिळत होता. नवीन व रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान करून मुस्लिम नागरिक सकाळी 8 वाजल्यापासून ईदगाह मैदानाकडे यायला सुरुवात झाली होती. लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईदच्या नमाजमध्ये सहभाग घेतला. सकाळी 8:30 वाजता ईदगाह परिसरात सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. तत्पूर्वी शहरातील जामा मस्जिद, गवळीपुरा मस्जिद, अस्थाना मस्जिद, नगीना मस्जिद तसेच अन्य मशिदींमध्येही नमाज पठण करण्यात आले. नमाजानंतर समाजात शांतता, बंधुता आणि ऐक्य कायम राहावे यासाठी विशेष दुआ करण्यात आली. ईदगाह परिसरात मोठी गर्दी झाल्याने स्टेट बँक ते बायपास परिसरातील मुख्य रस्त्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. नागरिकांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांनी वाहतूक व्यवस्थापनात सहकार्य केले. दरवर्षीप्रमाणे कश्यप बंधू यांच्या वतीने वजू तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर या सुविधेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ईदची नमाज काजी मोहम्मद इकबाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शहर काझी रफिउल्ला काझी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मुस्लिम बांधवांना सामाजिक सलोखा, कायद्याचे पालन आणि परस्पर बंधुभाव जपण्याचे आवाहन केले. त्यांनी ईदचा खरा संदेश म्हणजे त्याग, संयम आणि मानवतेची सेवा असल्याचे सांगितले. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवरांनी ईदगाह परिसराला भेट दिली. पोलिसांचा चोख बंदोबस्त. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच ग्रामीण भागात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहर पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे आणि धनजचे ठाणेदार भारत लसंते यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. त्यामुळे कारंजा तालुक्यात यंदाची बकरी ईद धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत पार पडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. महाभारत न्यूज कारंजा लाड मुख्य संपादक